मित्रांनो, भारतीय क्रिकेटमध्ये खेळाडूंकडे कितीही खेळण्याची क्षमता असली तरी भारतीय संघामध्ये त्यांची निवड होणं हे खूप अवघड असतं. त्यामुळे असे खेळाडू सहसा दुसरा मार्ग निवडतात. आणि आज अशीच एक थक्क करणारी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. सध्या चालू असलेल्या T20 वर्ल्ड कप 2026 मध्ये एक धक्कादायक आकडा समोर आला आहे. तब्बल 40 ते 41 भारतीय वंशाचे खेळाडू इतर देशांच्या जर्सीत खेळताना दिसत आहेत. आणि त्यात काही टीम कॅप्टन सुद्धा आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे नुकतंच पार पडलेल्या इंडिया वर्सेस USA सामन्यामध्ये 20 भारतीय वंशाचे खेळाडू एकाच मैदानावर उतरले. 11 भारतीय जर्सीमध्ये आणि 9 अमेरिकन जर्सीमध्ये. हा एक ऐतिहासिक क्षण होता जेव्हा भारतीय टॅलेंट दोन्ही बाजूंनी झळकत होतं. हे सगळे तेच खेळाडू आहेत ज्यांनी भारतासाठी खेळण्याचं स्वप्न पाहिलं, रात्रंदिवस मेहनत केली, पण भारतीय संघामध्ये संधी मिळाली नाही. मग त्यांनी आपलं स्वप्न जगण्यासाठी दुसरा मार्ग निवडला आणि तो म्हणजे दुसऱ्या देशाच्या जर्सीत खेळणं. चला तर मग पाहूयात या व्हिडिओ मधून कोणत्या देशात किती भारतीय खेळाडू आहेत आणि त्यांना का भारत सोडून इतर देशांकडून खेळावं लागलं. पहिल्यांदा हे सांगते की कोणत्या देशात किती खेळाडू खेळत आहेत आणि त्यांची नावं काय आहेत. पहिला संघ आहे USA. या संघात एकूण 9 भारतीय खेळाडू आहेत. विशेष म्हणजे भारतात गुजरात अंडर-19 साठी खेळलेला मोनांक पटेल हा आता USA संघाचा कॅप्टन आहे. मोनांक हा अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराह सोबतच्या वय गटात खेळला होता. तसेच सौरभ नेत्रवालकर, शुभम रांजणे, हरमीत सिंग, मिलिंद कुमार असे काही खेळाडू USAच्या संघामध्ये सध्या खेळतात. हे तेच खेळाडू आहेत जे भारताच्या अंडर-19 संघाचे भाग होते. मुंबई रणजीसाठी खेळले होते, पण तरीही त्यांच्यासाठी वरिष्ठ संघाचं दार उघडलं नाही. दुसरा संघ आहे कॅनडा. या संघात सर्वाधिक 11 भारतीय वंशाचे खेळाडू आहेत. यापैकी अनेकांनी भारतातील रणजी ट्रॉफी आणि विविध घरगुती स्पर्धांमध्ये खेळलेत, पण राष्ट्रीय संघामध्ये त्यांना प्रवेश मिळाला नाही. काहींना आर्थिक अडचणींमुळे क्रिकेट सोडावं लागलं, तर काहींना भारतात राजकीय प्रभावामुळे संधी मिळाली नाही. उच्च शिक्षण किंवा नोकरीसाठी कॅनडाला गेलेल्या या खेळाडूंनी तिथे क्रिकेटचं स्वप्न पुन्हा पाहिलं. कॅनडाने त्यांचे टॅलेंट ओळखलं, त्यांना संधी दिली आणि आज ते गर्वाने कॅनडाचं प्रतिनिधित्व करताना दिसतात. या संघामध्ये दिलप्रीत बाजवा हा पंजाबच्या स्थानिक क्रिकेटमध्ये खेळला, पण सिनियर टीम मध्ये संधी न मिळाल्याने 2020 मध्ये कॅनडाला गेला. तुम्हाला विश्वास बसणार नाही, तो सध्या कॅनडाचा कॅप्टन आहे. त्यासोबतच नवनीत धालीवाल, श्रेयस मोवा हे असे अनेक खेळाडू सध्या कॅनडाच्या संघात खेळतात. तिसरा संघ आहे UAE. या संघात 7 भारतीय वंशाचे खेळाडू आहेत. अलिशान शराफू, आयन शर्मा, हर्षित कौशिक सारखे खेळाडू UAEच्या संघात खेळतात. यातील अनेक खेळाडू भारतातील छोट्या राज्यांमधून आले आहेत. त्यांना राज्यात संधी मिळाली नव्हती. नोकरीच्या शोधामध्ये UAE मध्ये आलेल्या या खेळाडूंनी तिथे क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. स्थानिक लीग मध्ये कामगिरी दाखवून त्यांनी राष्ट्रीय संघामध्ये आपली जागा बनवली आणि आज वर्ल्ड कप मध्ये खेळतात. जी ओळख त्यांना भारतात मिळाली नाही ती त्यांना UAE मध्ये मिळाली. चौथा संघ आहे ओमान. या संघातही 7 भारतीय वंशाचे खेळाडू आहेत. या ओमानच्या संघात जतिंदर सिंग हा भारतीय वंशाचा खेळाडू सध्या संघाचा कॅप्टन आहे. तसेच आणखी एक विनायक शुक्ला हा संघाचा उपकर्णधार आहे. असे अनेक खेळाडू या संघामध्ये आहेत. ओमानच्या संघातील अनेक खेळाडू भारतात जिल्हा स्तरापर्यंत खेळले होते, पण पुढे जाण्यासाठी ओळख आणि पैसा नव्हता. क्रिकेट सोडून सामान्य नोकरी करण्याचा विचार करत असताना त्यांना ओमानमध्ये नोकरीची संधी मिळाली. तिथे त्यांनी क्रिकेटला पुन्हा वेळ दिला आणि ओमान क्रिकेट बोर्डाने त्यांचा खेळ पाहून त्यांना राष्ट्रीय संघात संधी दिली. आता ते वर्ल्ड कपच्या मोठ्या मंचावर खेळतात आणि आपल्या कामगिरीने सगळ्यांचं लक्ष वेधूनही घेतात. शेवटचा संघ आहे न्यूझीलंड. या संघात 2 भारतीय वंशाचे खेळाडू आहेत. रचिन रवींद्र आणि ईश सोडी हे भारतातून न्यूझीलंड मध्ये स्थलांतरित झाले होते, पण दोघांनीही क्रिकेटचं स्वप्न विसरलं नाही. न्यूझीलंडच्या क्रिकेट व्यवस्थेने त्यांना संधी दिली, त्यांना योग्य प्रशिक्षण दिलं आणि राष्ट्रीय संघात संधी दिली. आज ते गर्वाने न्यूझीलंडच्या जर्सीमध्ये खेळतात. तसेच आणखीही काही खेळाडू इतर वेगवेगळ्या देशांच्या संघात खेळत आहेत. आता या सगळ्या खेळाडूंनी संधीची कमतरता, आर्थिक गरज, मान आणि ओळख अशा कोणत्या ना कोणत्या कारणावरून इतर देशांकडून खेळण्याचा निर्णय घेतला. लाखो खेळाडू वर्षानुवर्ष संधीची प्रतीक्षा करतात, तरीही त्यांना भारताच्या राष्ट्रीय संघात कधी संधी मिळाली नाही. खरं पाहिलं तर या सगळ्या देशांनी भारतीय टॅलेंटची कदर केली. त्यांनी या खेळाडूंना संधी दिली, त्यांची काळजी घेतली, वर्ल्ड कपच्या स्टेज पर्यंत आणलंय आणि याचाच आज त्या देशांना आणि खेळाडूंना खूप फायदा होतोय. आता या सगळ्या खेळाडूंना संघात नाही घेतलं ही भारताची चूक झाली का? याकडे जर पाहिलं तर असं वाटतं की भारताची काही चूक नाहीये, कारण भारतासारख्या मोठ्या देशामध्ये आपलं स्थान टिकवून ठेवणं हे प्रत्येकाला जमत नाही. स्पर्धा खूप असते, आपलं कौशल्य वारंवार सिद्ध करावं लागतं.
अशा अनेक गोष्टी आहेत. पण याचीच जर दुसरी बाजू पाहिली तर आपल्याच देशाच्या वंशातील अनेक खेळाडू म्हणजे जवळपास 40 ते 41 खेळाडू इतर देशांकडून खेळतात हेही तितकंच कटू सत्य. काही खेळाडूंकडे टॅलेंट असूनही त्यांना संधी दिली जात नाही आणि यावर अनेकदा बोललं सुद्धा जातं, पण त्याने काहीही सुद्धा सिद्ध होत नाही. शेवटी या सगळ्या खेळाडूंची एक कहाणी एक मोठा धडा शिकवते. स्वप्न मरू देऊ नका. जर एक दरवाजा बंद झाला तर दुसरा शोधा. मेहनत कधीच वाया जात नाही, कधी ना कधी तिचं फळ मिळतं. संधी न मिळाली म्हणून हार मानू नका, कारण जग खूप मोठं आहे आणि संधी अनेक ठिकाणी आहेत. भारताने त्यांना संधी दिली नाही, पण जगाने दिली आणि आज ते वर्ल्ड कपच्या मोठ्या मंचावर आहेत. आपल्या देशासाठी खेळतायत, आपल्या कुटुंबाला अभिमान वाटावा असं काम करतायत आणि लाखो तरुणांना प्रेरणा देत आहेत की नेव्हर गिव्ह अप. तर मित्रांनो, या खेळाडूंच्या संघर्षावर तुमचं काय मत आहे? भारताने त्यांना संधी द्यायला हवी होती का, की त्यांनी इतर देशांकडून खेळण्याचा योग्य निर्णय घेतलाय? तुमचे विचार आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की शेअर करा आणि अशाच क्रीडाविषयक ट्रेंडिंग अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा AGC स्पोर्ट्सला.